आमचे हे हातात काय घेऊन आलेत ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच. तर ते आहे गावरान गाईचं पिल्लू. तर तिला झालेलं आहे पिल्लू. पण सकाळी तिने एवढा गोंधळ घातलेला आहे. सकाळीच सुटून काय झालं होतं, गेली होती. तिला म्हणजे दावच राहिलं नव्हतं आणि लवकर सापडतही नव्हती. इकडे तिकडे पळ असं भरपूर 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत तिचं तेच चाललं होतं. आणि मग खाली जिथे तिला आम्ही नेहमी बांधायचो झाडाखाली, तिथे जाऊन तिला ते वासरू झालेलं होतं. नंतर मामा बघायला गेले तर बघतात तर काय, तर तिला ते वासरू झालेलं होतं. अशी ही जनावरं पण काय करतात, एक एक दिवशी नवीन नवीन काहीतरी करतात. नशीब सापडली तरी पण ते नेमकं कसं झालं की तिला वासरू झालं आणि त्याच्यामुळे ती सापडली, नाही तर अशी काही ती सापडली नसती. हाच गोंधळ आमचा सकाळपासून चाललेला होता. तिला शोध म्हणजे मागे तिच्या जावं म्हणलं, पण ती काय सापडणार नव्हती. म्हणून आम्ही काय केलं, नंतर हे म्हणले मी पटकन दूध घालून येतो आणि मग आपण काय करू, तिला आतमध्ये जे आपण गाई बांधतो तिथे तिला आणूयात. तर पिल्लाला छानपैकी तिचं चालू आहे चाटायचं. पिल्लामुळं खरी आज गाय सापडली, नाही तर आमच्या हाती काही गाय लागत नव्हती. तर छानपैकी तिला झालेला आहे खोंड. तर आता तुम्हाला मी नंतर काय करेल, ते उभा वगैरे राहायला लागलं की त्याचा छान असा व्हिडिओ करून पाठवेल. आमचा गणेश आज घरी आहे, का आता त्याला बरं नाही आहे, जास्तच ताप वगैरे आला, त्याला जायचं दवाखान्यात घेऊन. आणि मला असं वाटतं की पटकन त्याच्या अंगावर पाहिजे ती का, पण नाही तसं ती देत नाही. बरोबर तिला समजतं की इकडे पिल्लू आहे ते. तर गणेशला आजोबा म्हणाले की गाईला पिल्लू झाले आणि गणेश मग काय पळतच बघायला गेला आणि त्याचं सगळं दुखणं गेलं. तर मामा तिच्याजवळ काय करतायत, त्याला उचलून हे करतात, ठेवतात. म्हणजे ती छानपैकी त्याला हे करते, चाटून काढते. तर स्वयंपाकामध्ये आज आमचा काय गोंधळ चालू आहे बघा. त्या गणेशला भूक लागली होती, मग त्याच्यासाठीच म्हणलं चला लवकर त्याला नाश्त्याला द्यावं आणि त्याला जायचं आहे मला दवाखान्यात घेऊन. तर सर्दी काय त्याची कमी होत नाही आहे. वांग्याची भाजी बनवण्यासाठी आत्यानी मस्त अशी झाडाची ताजी वांगी आणून ठेवली आहेत आणि आत्या तिकडे तयारी करतायत. एक 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 पीठ वगैरे मळून घेतले. म्हटलं मी गणेशला चपाती करते, तू बाकीचं आवरून घे. गणेशचा नाश्ता वगैरे झाला, गाईचा गोंधळ झाला आणि दवाखान्यात आलो. डॉक्टर म्हणले गणेशला थोडासा जास्त कफ झाला आहे, तर वाफ घ्या. मी रात्री विक्सची वाफ त्याला दिली होती घरी, पात्र्यात पाणी गरम वगैरे करून. आणि नंतर दवाखान्यातून निघालो तर आमचं पोरगं केवढं नालायक आहे बघा. हे आहे वैराग. वैरागमध्ये आम्ही आलो, एवढं ऊन आहे, उन्हाळ्यासारखं ऊन आहे, त्याला थंडच खायचं होतं, ऐकत नव्हता. तर कुल्फी घेऊन छानपैकी खात होता. तर इकडे थोड्याशा गोळ्या घ्यायच्या होत्या, तर ते आणण्यासाठी हे तिकडे गेलेत. म्हणून आम्ही इकडे बाजूला येऊन थांबलो होतो. फळांचे गाडे हे इथे सगळं आहे. मेन जो वैरागमधला चौक आहे तो हा आहे. ज्यांना ह्या साईडचं माहिती आहे त्यांना हे बघण्यात असेल. तर मग आम्ही निघालो परत घरी. घरी आलो, छानपैकी हे बघितलं तर मस्त असा उभा राहिलेला होता. तर तुम्ही मला म्हणसाल त्याला लगेचच तुम्ही बांधून का ठेवले, तर असं होतं की काय होतं, यांना समजत नाही, अजून लहान असतात आणि सारखंच तो आईचं दूध पितोय, मग त्याला जुलाब लागणार सारखं दूध पिऊन. म्हणून थोडंसं आपलं गळ्यामध्ये दावं हे करून त्याला बांधलेलं. मग व्हिडिओ कसा वाटला आणि वासरू कसं वाटलं नक्की सांगा.